आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर मॅडम हे उपस्थित आहेत। याचबरोबर अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष समारोह समितीचे कार्याध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री उदयसिंहजी होळकर साहेब, अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष समारोह समितीच्या राष्ट्रीय सचिव कॅप्टन मीरा सिद्धार्थ दवे निवृत्त या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची गरिमामयी उपस्थिती या ठिकाणी आहे। याचबरोबर अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष समारोह समितीचे सदस्य श्री अण्णा महाराज देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे। जे आज अहिल्याविषयी सादरीकरण करणार आहेत त्या अर्चना चितळे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लवकरच त्या तिथे उपस्थित होतील। अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष समारोह समितीच्या सदस्य डॉक्टर प्रज्ञा बापट, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर मनीष इनामदार सर, वित्त व लेखाधिकारी बुद्धिकरण सोनकांबळे सर, या रील स्पर्धेचे मान्यवर परीक्षक डॉक्टर मिलिंद थोरात, डॉक्टर नारायण शिंदे, डॉक्टर संतोष बोडके सर या ठिकाणी यावर्जून इथे उपस्थित आहेत। याचबरोबर अध्यक्ष महिला तक्रार निवारण समिती श्रीमती योगिता पाटील आणि सचिव श्रीमती शिल्पा पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय कुलगुरू महोदया यांनी काही दिवसापूर्वी अशी संकल्पना मांडली होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं यंदाचं वर्ष हे त्रिशताब्दी जन्म महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आपण एक विशेष अशा काहीतरी कार्यक्रमाचं आयोजन करावं जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत अहिल्यादेवींचे विचार, त्यांचं कार्यकर्तृत्व हे तिथे पोहोचू शकेल आणि त्या अनुषंगाने या विशेष अशा रील स्पर्धेचं आयोजन विद्यापीठातर्फे करण्यात आलेलं होतं। यासाठी सर्व संलग्नित महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना आपण ही स्पर्धा जाहीर केली होती आणि त्यासाठी जवळजवळ 20 असे विषय दिलेले होते। त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण होतं, पर्यावरण संवर्धन होतं, महसूल प्रणाली होती, वास्तुकला, शिल्पकला, लष्करी नेतृत्व, लढाई बाणा, शैक्षणिक धोरण, ग्रामविकास, जलसंधारण, कर प्रणाली, ज्या ज्या क्षेत्रामध्ये अहिल्यादेवींनी मोठ्या प्रमाणावर कार्य केलेलं आहे आणि याचा आदर्श आजही संपूर्ण देशभरामध्ये मानला जातो। त्यांच्या विचारांची प्रक्रिया निरंतर आजही चालू आहे। 300 वर्षानंतर देखील आजही ती निरंतर अशी सुरू आहे। त्या विचारांची गास या नव्या पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यातून पुढे आणखीन एक सुदृढ असा समाज भारताचा डेव्हलप व्हायला पाहिजे, तो घडायला पाहिजे। या अनुषंगाने आपण हे अहिल्यादेवींचे विचार नक्कीच पोहोचू ही संकल्पना माननीय कुलगुरू महोदयांनी मांडली आणि त्या अनुषंगाने आपण ही स्पर्धा केली। प्रचंड प्रतिसाद मिळाला, जवळपास 500च्या आसपास रील्स आम्हाला प्राप्त झाले होते। त्यातली पहिली छाटणी आम्ही केली, त्याच्यामध्ये अनेक नेहमीप्रमाणे इंटरनेटवरनं कॉपी केलेले, व्हॉट्सअपवरनं कॉपी केलेले असे बरेचसे होते। ते रील्स आम्ही बाजूला काढले आणि मान्यवर परीक्षकांकडे 360 रील्स पाठवले। 6 परीक्षक मंडळी होती आणि यावरून मला सांगायला आनंद होतो की 3 परीक्षक आम्ही इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडियामधले तज्ज्ञ ज्यांना एडिटिंग, लाइटिंग, इफेक्ट्स, कॅमेरा रोलिंग या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे ते, आणि 3 असे की जे इतिहासातले तज्ज्ञ आहेत, जे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये इतिहास हा विषय शिकवतात। असे सर्व प्राध्यापक मंडळी या परीक्षकांच्या पॅनलमध्ये होती। 3 लोकांनी त्याच्यातला ॲस्थेटिक सेन्स बघितला आणि 3 लोकांनी त्यातले कंटेंट्स तपासले, ते योग्य आहेत की नाही, ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी दुरुस्त आहेत की नाही। कारण ऐतिहासिक संदर्भ जेव्हा येतो तेव्हा अनेक गोष्टी समोर येत असतात, त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी सर्व प्राध्यापक मंडळींनी अतिशय मेहनत घेतली आणि त्यांनी प्रत्येक रील अगदी आवर्जून तपासून घेतला, त्यातले कंटेंट, त्यातले प्रत्येक शब्द देखील आवर्जून तपासून घेतले आणि त्यानंतरच हे विजेते आपण जाहीर केलेले आहेत। या संपूर्ण 360 जे चांगल्या प्रकारे रील्स प्राप्त झालेले होते त्यातले 5 विद्यार्थी म्हणण्यापेक्षा त्या 5 विद्यार्थ्यांचे टीम्स आहेत त्या, कारण हे संपूर्ण सांघिक कृत्य आहे, त्याशिवाय हे रील्स तयार होऊ शकत नसेल। आपण बघितलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अभिनेत्यांचा सहभाग होता, कलाकार होते, त्याच्यामध्ये लाइटिंग होती, कॅमेरा होता, अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये सहभाग होता। तेव्हा हे सांघिक प्रयत्न आहेत, परंतु आपण प्रातिनिधिक स्वरूपात आज आपण त्यांचा इथे सत्कार करणार आहोत। हे छोटंसं प्रास्ताविक आज नुकताच जागतिक महिला दिन
संपन्न झालेला आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त अहिल्यादेवींचे विचार लोकांपर्यंत पोहोचणं याच्यासारखा दुर्मिळ आणि अत्यंत दुग्ध शर्करा योग दुसरा कुठला असू शकत नाही. याच अनुषंगाने माननीय कुलगुरू मॅडमांनी सांगितलं की महिला दिन आणि अहिल्यादेवींचे विचार या दोन्ही उपक्रमांचं आपण एकत्रीकरण करू आणि तेच आपण आपल्या विद्यार्थ्यांसमोर मांडू. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वजण या सभागृहातले सर्वांना इथे विनंती करतो की त्यांनी आपल्या स्थानावरच उभं राहावं. आपण विद्यापीठ गीतानं या कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहोत. नमस्कार 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 आरोग्याच्या विज्ञानाच्या विद्यापीठा नमस्कार नमस्कार विज्ञानाची विशुद्ध निष्ठा संशोधन ही ज्ञान प्रतिष्ठा नाही किमया नाही नाही बसवा चमत्कार नमस्कार अनेक शाखा विज्ञानाच्या वृक्षावर विद्यापीठाच्या करुणेचा सेवेचा येथे विज्ञानाला साक्षात्कार नमस्कार 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 आरोग्याचे हे संरक्षण म्हणजे मानवतेचे रक्षण मानव हो सुखी निरोगी आज आमचा मंत्रोच्चार आज आमचा मंत्रोच्चार सुखी निरोगी आज आमचा मंत्रोच्चार. मी आदरणीय कुलगुरू मॅडम आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. सभागृहातल्या सर्वांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. तिमिरमय दूर करणाऱ्या या दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झालेला आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या परिसरामध्ये अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आज या कार्यक्रमाला खास उदयसिंहजी होळकर साहेब इथे आवर्जून उपस्थित आहेत. अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष समारोह समिती जी राष्ट्रीय स्तरावर कार्य करते आहे आणि गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशभरामध्ये अहिल्यादेवींचे विचार पोहोचवण्यासाठी अनेक विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं ज्यांनी आयोजन केलं त्या समितीचे कार्याध्यक्ष आज इथे उपस्थित आहेत. मी माननीय कुलगुरू मॅडम आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विद्यापीठ परिवारातर्फे आपण उदयसिंहजी होळकर साहेब यांचं स्वागत करू आणि सत्कार करूया.
कॅप्टन मीरा सिद्धार्थ दवे या अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष समारोह समितीच्या राष्ट्रीय सचिव आहेत, निवृत्त कॅप्टन. त्यांचा देखील सन्मान माननीय कुलगुरू मॅडम आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी करावा अशी विनंती आहे. मॅडमला विनंती आहे, ते डॉक्टर प्रज्ञा बापट मॅडम देखील इथे उपस्थित आहेत. त्या देखील या समितीच्या सदस्य आहेत आणि संपूर्ण देशभरातल्या विविध उपक्रमांमध्ये तसेच अहिल्याबाईंच्या निमित्ताने जेवढी काही साहित्य, जेवढी सामग्री निर्माण होते आहे त्याचं संकलन करण्याचं राष्ट्रीय स्तरावरचं कार्य मॅडम करत आहेत. त्यामुळे त्यांचं विद्यापीठ स्तरावर हार्दिक स्वागत. धन्यवाद मॅडम. मी डॉक्टर मनीष नामदार सर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी या रील स्पर्धेचे जे आपले मान्यवर परीक्षक आहेत त्यांचा सन्मान करावा. डॉक्टर मिलिंद थोरात सर इथे आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आणि सत्कार आदरणीय नामदार सरांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. धन्यवाद. कुलसचिव डॉक्टर राजेंद्र मंगळ सरांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर नारायण शिंदे सरांचा या ठिकाणी विद्यापीठ परिवारातर्फे सन्मान करावा. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर संदीप कडू सर यांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर संतोष गुडके सर यांचा विद्यापीठ परिवारातर्फे सन्मान करावा. धन्यवाद. 6 परीक्षकांपैकी 3 प्रातिनिधिक स्वरूपात हे आपले परीक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देऊया. आणि डॉक्टर मिलिंद थोरात सर यांना विनंती करतो की त्यांनी परीक्षकाची या संपूर्ण उपक्रमापाठीमागची भूमिका नक्की काय होती ते आपल्या सर्वांना आवश्यक करून सांगावी. आपण स्वागत करूया डॉक्टर मिलिंद थोरात यांचं. धन्यवाद सर. प्रतिपचंद्रलेख्य वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवमुद्रेतनं जो संदेश आहे तो संदेश घेऊन पुढे मराठ्यांच्या इतिहासाची वाटचाल झालेली आपणा सर्वांना लक्षामध्ये येते आणि त्याच वाटचालीचा धागा गुंफण्याचा प्रयत्न आपल्या विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांनी केला आहे. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी आपल्या विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू कानेटकर मॅडम तसेच आपले सन्माननीय पाहुणे प्रमुख अतिथी आदरणीय उदयसिंगजी होळकर आणि उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी नुकताच या रील्स स्पर्धेचं वेगवेगळ्या विषयांचं माहिती सरांनी दिली आणि आपल्या लक्षामध्ये आलं असेल की प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जे कार्य आहे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्वच अंगाने आम्ही तुम्ही ज्या पाठवलेल्या रील्स होत्या त्याचं परीक्षण करण्याचा प्रयत्न केला. असं का म्हणतोय मी की नुकताच उल्लेख केला की 500च्याही वरती रील्स होत्या आमच्यासमोर आणि सांगायला आवडेल
अतिशय सुंदर सुंदर रील्स तुम्ही सर्वांनी पाठवलेल्या होत्या, म्हणून जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी. आता आम्ही नेमकं नक्की केलं काय, मला 2 ते 3 मिनिटं आहेत, मी तेवढ्यातच मोजक्या शब्दात मांडेल. आम्ही नेमकं केलं काय, तर जसं एका मजल्यावरनं दुसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी एक जिना असतो आणि त्याला पायऱ्या असतात, आम्ही फक्त त्याच पद्धतीनं थोड्याफार अंतरानं एक रील्स त्या पायरीवरती ठेवत गेलो आणि 1 2 3 4 5 ज्या प्रत्येक पायरीचं महत्त्व असतं वरती जाण्यासाठी एका मजल्यावरनं दुसऱ्या मजल्यासाठी, तेवढंच महत्त्व या प्रत्येक रील्सचं आमच्या दृष्टिकोनात नव्हतं. आणि आता नुकतंच आपण सर्वांनी बघितलेलं असेल, छावा नावाचा चित्रपट येतो आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत अर्थात छत्रपती संभाजी महाराज, किंबहुना महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम एका चित्रपटाने केलं. आणि मला असं वाटतं या रील्सच्या माध्यमातून सुद्धा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं कार्य आणि कर्तृत्व घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलं. कारण ह्या रील्स जेव्हा आपल्या यूट्यूबवरती येतील तेव्हा निश्चितच त्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत. परीक्षण करणं निश्चितच अतिशय अवघड असं काम होतं आणि आम्ही वारंवार तांत्रिक बाबी बघणारे परीक्षक आणि आशयाच्या बाबी बघणारे परीक्षक वेळोवेळी बसायचो. फक्त एक संधी मात्र या निमित्ताने आम्हाला होती. एरवी विद्यार्थ्यांचा एखादा पेपर एकदा दिला आणि तपासला की एकदाच मॉडरेशनला जातो, पण आम्ही मात्र रील्सचे ग्रुप करून करून ते शेवटी 50 पर्यंत आणले आणि 50 पर्यंत आणल्यानंतर मग पुन्हा बारकाव्यानं त्यातील आशयावरती जास्त आम्ही लक्ष दिलं. कारण चुकूनही आमच्याकडनं चूक होता कामा नये. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रभरामध्ये छोट्या छोट्या ऐतिहासिक शब्दांवरनं किंवा त्या मांडण्याच्या किंवा बोलण्याच्या लईवरनं सुद्धा अनेकदा वादविवाद होत असतात. आणि म्हणून त्यातही मराठ्यांचा इतिहास म्हटलं की अतिशय चाणाक्षपणानं प्रत्येक शब्दांवरती लक्ष द्यावं लागतं आणि धचा मग होता कामा नये आणि चुकीची रील यूट्यूबवरती जाता कामा नये याची आम्ही कटाक्षानं या ठिकाणी खबरबात घेतली. आणि म्हणूनच ज्यांचे आशय अतिशय सुंदर होते त्यातही तुम्ही आता बघितले असतील 5 जे आम्ही निवडले ते त्या आशयांचं केवळ ऐतिहासिक महत्त्व नव्हे तर आजची प्रासंगिकता काय आहे त्याला देखील आम्ही महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे इतिहास नुसता समजून किंवा वाचून घेऊन तो पाठांतर करायचा नाहीये, तो जगण्याचा विषय आहे आमचा. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या रील्स बघितल्या. हे पण मी तुम्हाला इथे आवर्जून सांगतो. म्हणजे अगदी बंगालमध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका विद्यार्थिनीवरती अतिप्रसंग होतो, त्याचं देखील रील्समध्ये चित्रण विद्यार्थ्यांनी करून पाठवलेलं होतं. आणि या सगळ्याच बाबी तुम्ही जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचवल्या तेव्हा आम्हाला वारंवार त्या रील्स बघाव्या लागल्या आणि अनेक बैठका घ्याव्या लागल्या. म्हणून मी म्हटलं की आम्हाला इथे रिटेक घ्यायला संधी होती आणि ती पुरेपूर आम्ही घेतलेली आहे. हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. खरं तर अजून म्हणजे आणखी याच्यामध्ये अजून काही बाबींवरती प्रकाश टाकता येईल, परंतु पुन्हा एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी ज्या रील्स आमच्यापर्यंत पोहोचवल्या केवळ रील्सच नव्हे तर तुम्हा आम्हा सर्वांच्या मायमाऊली अर्थातच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं कर्तृत्व आमच्यापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवलं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जाताना फक्त एकच सांगाल सर्व विद्यार्थ्यांना या रील्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत काय पोहोचवलं की आम्ही काय घेतलं पाहिजे तर सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियाँ बदलने की जरूरत नहीं दोस्तों, कश्तियाँ बदलने की जरूरत नहीं दोस्तों, किनारे बदलो दिशाएं अपने आप बदल जाएंगे, दिशाएं अपने आप बदल जाएंगे. हा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मला देखील आज खरं तर मराठ्यांचा इतिहास आम्ही शिकवतो, परंतु साक्षात त्यांच्या वंशजांसमोर आम्हालाही उभं राहून 2 शब्द व्यक्त करण्याची संधी आपल्या विद्यापीठाने आम्हाला उपलब्ध करून दिली. म्हणून मी आपल्या विद्यापीठाचे देखील परीक्षक म्हणून एक महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक म्हणून ऋणात राहतो आणि माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, एक जोरदार टाळ्या सरांसाठी.
आज या ठिकाणी आवर्जून इंदोरवरनं अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष समारोह समिती या राष्ट्रीय समितीचे सदस्य आणि प्रमुख मार्गदर्शक आपण ज्यांना म्हणू ते अण्णा महाराज साहेब इथे उपस्थित आहेत. मी माननीय कुलगुरू महोदय आणि व्यासपीठातील सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी विद्यापीठ परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहते तो पारितोषिक वितरण समारंभास या ठिकाणी प्रारंभ होतो आहे. आपण 5व्या क्रमांकापासून सुरुवात करणार आहोत. उत्तेजनार्थ 5वा क्रमांक प्राप्त झालेला आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नाशिक आशिष मणुरकर, पलक मुंदडा, दीक्षांत घोलप आणि जानवी डायमा. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. लवकर येतो. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती की त्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करावा. विद्यापीठाचं उपकरण, सर्टिफिकेट याचबरोबर खास इंदोरवरनं मागवण्यात आलेलं एक स्मृतिचिन्ह होळकर परिवारातर्फे, एक पुस्तक आणि अहिल्यादेवी होळकर यांच्यावर सुमित्राराजे महाजन यांनी लिहिलेलं एक पुस्तक या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना देत आहोत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी पुढच्या स्थानावरच आसनस्थ व्हायचं आहे. जोरदार टाळ्या आहे. जवळजवळ 20,000च्या आसपास व्हायला लागतात झालेले आहे आणि आता बक्षीस मिळाल्यानंतर आणखीन ते लाखाची संख्या गाठेल याचा नक्कीच विश्वास आहे. चतुर्थ उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे, क्रांती बागुल आणि त्यांचा संघ. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया पुढच्या रांगेतच बसायचं आहे कारण त्यांचं समूह छायाचित्र घेतलं जाणार आहे. नंतर त्यावेळेस त्यांनी पटकन व्यासपीठावर यायचं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे श्रीमती बकुल तांबट, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन पुणे. निकिता शिंदे, दीक्षा बिसन, किरण राऊत, आकांक्षा राऊत, मयुरी तांबे, प्राची पाटील, सुहानी पारजाने, पूजा गोरे, जान्हवी गोडसे, श्रुतिका बावरे, गायत्री देशमुख, प्रीती दबंगे, भूमिका टवले, आदिती डोंगरे. पटकन येते. त्यांचे 3 प्रतिनिधी इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यामधून आपण त्यांचं स्वागत करूया. श्रीमती बकुल तांबट, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन पुणे.
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे नूतन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज कवठे महांकाळ सांगली, प्रतीक्षा गवस. आणि प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे ग्रेट 81,000. आणि प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे बेल एअर कॉलेज ऑफ नर्सिंग पाचगणी, हर्षदा सूर्यवंशी आणि टीम. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांचे टीचर देखील आवर्जून उपस्थित झालेले आहेत, आपण त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी असं नसतं व्हायचं आहे. मी MBP कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नाशिकच्या विद्यार्थी आशिष मळुरकरला विनंती करतो की त्यांनी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांतर्फे एक प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करावं. थोडक्यात आपण त्याचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. प्रथमतः आदरणीय व्यासपीठ आणि तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा जो कार्यक्रम आहे आपला, एक महान योद्धा आणि न्यायप्रिय शासक महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त रील स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. त्या स्पर्धेमध्ये एकूण 20 असे वेगवेगळे विषय होते. त्यामध्ये आमचा जो विषय आम्ही निवडला होता तो महिला सक्षमीकरणाचा विषय होता. त्यामध्ये नुकताच अशा घटना वाढत चालल्या होत्या आणि नुकतंच त्या टाईमला RJ मेडिकल कॉलेजची जी घटना होती त्या घटनेला आपण एक धरून हा विचार केला होता की महिला सक्षमीकरणाचा जो काही भाग आहे, महिला सक्षमीकरण दृढ झालं पाहिजे, महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे, महिलां स्वतः ते एकतर दुसऱ्यांवर डिपेंड न राहता स्वतः कशा सक्षम बनल्या पाहिजेत, स्वतः कसे वावरले पाहिजेत, म्हणजे त्यांची इच्छा कशी हे झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही एक प्रयत्न केला की महिला सक्षमीकरण कसं वाढलं पाहिजे, म्हणजे त्यांचा इच्छाशक्ती कशी वाढली पाहिजे हे आम्ही त्यातून देण्याचा प्रयत्न केला ह्या रीलच्या माध्यमातून. आणि त्यासाठी हे आम्हाला प्लॅटफॉर्म जे भेटलं त्याच्यासाठी मी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय माधुरी मॅम कानेटकर यांचे धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांचं थँक्यू.
खूप खूप धन्यवाद आशिष. या ठिकाणी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष समारोह समितीच्या राष्ट्रीय सचिव कॅप्टन मीरा सिद्धार्थ दवे मॅडम इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. आपण जोरदार टाळ्या वाजवून मॅडमचं स्वागत करूया. जय हिंद. हम सब यहाँ पे साक्षात महादेव की भूमि पे है, जहाँ पे महादेव त्र्यंबकेश्वर के रूप में विराजे हैं. बात कर रहे हैं हम ऐसे कर्तृत्व नेतृत्व की, अहिल्याबाई होलकर, और ऊपर से आप जिस नेतृत्व की छत्र छाया में हो, अ वेल एकम्प्लिश्ड आर्मी ऑफिसर, तो जब यहाँ से स्वर निकले तो ऑडिटोरियम गूंजना चाहिए. जय हिंद. उसमें से भी जब स्वर ऐसा है तो आपके स्वर से ताकत मिलती है. रिस्पेक्टेड ऑनरेबल वाइस चांसलर ऑफ MUHS, लेफ्टिनेंट जनरल माधुरी कानेटकर मैम, पूजनीय अन्ना महाराज जी, हम सबके प्रिय श्रीमंत उदय सिंह होलकर जी, respected everyone on dais, Pradnya Bapat ji, she is our documentation officer of Ahilyabai Holkar Trishatabdi Samaroh Samiti, and I'm really sorry for the voice, but आर्मी में जब आदेश मिलता है, when my senior gave this आदेश कि आपको बोलना है, there is no yes sir or no sir, it is only sir, so I'm there in front of you. पुण्य श्लोक लोकमाता अहिल्याबाई होलकर, यहाँ मैंने 2 शब्दों का प्रयोग किया, रादर 2 एडजेक्टिव्स. उनकी उपाधि पुण्य श्लोक लोकमाता. तो हम कहते हैं पुण्य श्लोको नलो राजा, पुण्य श्लोको युधिष्ठिरा, पुण्य श्लोका च वैदेही, पुण्य श्लोको जनार्दना. तो पुण्य श्लोक की जो उपाधि है वो जनार्दन साक्षात माता वैदेही को हम कहते हैं. तो ऐसा सोचो कैसा कार्य रहा होगा. उदय दादा साहब को बाकी और डिटेल में बताएंगे कि क्यों हम लोक माता को पुण्य श्लोक कह के बुलाते हैं. दूसरा शब्द जो बोला लोक माता, ये ऐसा व्यक्तित्व है जिसने अपने जीवन काल में राजमाता से लोक माता का पूरा अपना सफर तय किया. उसका कारण था उनका अनबायस्ड अप्रोच, निरपेक्ष होना. चाहे उनके खुद के पतिदेव हो या उनकी प्रजा हो, उनके लिए जब वो उस आसन पे विराजते थे वो सबके लिए समान थे. लोक माता इसीलिए कहते थे उनको. आप सबने बहुत कुछ पढ़ा होगा लोक माता के बारे में, सुना होगा, और भी वक्तव्य होंगे उसमें भी सुनेंगे. तो मैंने सोचा मैं आपको और 2-3 बातें बताऊं इसके बारे में, क्योंकि उतना ही टाइम मिला है मुझे. आज मुझे इस बात का आनंद हुआ कि यहाँ पे उपस्थित केवल डॉक्टर्स नहीं हैं, यहाँ पे ऐसे एजुकेशनिस्ट, ऐसे स्टूडेंट्स यहाँ उपस्थित हैं जो एक्टर्स भी बन सकते हैं और सबको इन्फ्लुएंस भी कर सकते हैं इन रील्स के माध्यम से. तो आप सबको बहुत बहुत अभिनंदन इतनी अमेजिंग रील्स बनाने के लिए. अनफॉर्चुनेटली मराठी नहीं आती है, बट आई कुड रिकग्नाइज वन रील जिसमें वो खुद लोकमाता अहिल्याबाई होलकर बनती है और वो ये कहती है कि यदि आप हमें याद करना चाहते हैं, प्लीज़ करेक्ट मी इफ़ आई एम रॉन्ग, हमें माने वो खुद लोकमाता अहिल्याबाई होलकर बनी है, साथ ही में वो उदाहरण देते हैं जीजा माता का और उदाहरण देते हैं लक्ष्मीबाई का. अगर आप हमें याद रखना चाहते हैं तो हमारे कर्तृत्व को याद रखिए, हमने जो कार्य किए हैं उसको याद रखिए. तो वही मैं आपको 2 मिनट बताना चाह रही हूँ कि आज 300 वर्ष बाद भी ऐसा कैसा उनका
कार्य रहा होगा कि हम खोज के हिस्ट्री में से निकालना चाह रहे हैं, क्योंकि न केवल उन्होंने हमारे हजारों मंदिरों का जीर्णोद्धार किया, क्योंकि तब आवश्यकता थी धर्म की पुनर्स्थापना की, राष्ट्र की चेतना को जगाने की। उसके अलावा उन्होंने वाटर मैनेजमेंट, रेवेन्यू सिस्टम, एडमिनिस्ट्रेशन, मिलिट्री स्ट्रैटेजिस्ट, यू नेम अ फील्ड, और वहाँ पे उन्होंने उनका जो बेस्ट पॉइंट था कर्तृत्व में भी कि हर एक कार्य को फलश्रुति तक पहुंचाना। The entire work should reach to its end, fruitful end. That was the beauty of Lokmata Ahilyabai Holkar, and that is why today when we remember Kartutva, the first name which comes is Lokmata Ahilyabai Holkar. उसी हिसाब से जब भी हम बात करते हैं मातृत्व की, तो छत्रपति शिवाजी महाराज ना होते यदि जीजा माता ना होती, और उसी हिसाब से नेतृत्व की जब बात आती है तो लक्ष्मीबाई का नाम तुरंत स्मरण हो जाता है। You all are very lucky, not because she is my senior, an army officer, not because she is the vice chancellor of this university and sitting on the dais, but yesterday when I saw your university, I must say, आज जब हम लोकमाता अहिल्याबाई होलकर की उनके कार्यों की बात कर रहे हैं, आज के समय में ग्राउंड पे अगर ऐसा किसी ने कर्तृत्व कार्य किया है which you can see physically on ground is Lieutenant General Madhurika Nitkarya. No exaggeration, ma'am. We had goosebumps yesterday when we went through your university. The kind of conceptualization, दिमाग में आइडिया आना एक बात है, बट उसको ग्राउंड पे उतारना, फलीभूत करना, to reach to its fruitful end is what she has done, and that is what you can gain from her. The one thing which I want to say to all your medical students here is, जब हम कर्तृत्व की बात करते हैं, आपके लिए जो कर्तृत्व कार्य है, क्योंकि आप जो है अभी मेडिकल धर्म में हैं, मेडिकल धर्म इज योर ड्यूटी इज कि हम सबकी रक्षा करें, जैसे हम बंदूकों से रक्षा करते हैं, आप इंजेक्शन से रक्षा करते हैं, and here is a combination of both. Just be true to yourself, to your profession, to your patients, and the most important, महादेव, जैसे हमेशा लोकमाता अहिल्याबाई होलकर कहते थे कि ये जो भी कार्य है वो महादेव के लिए समर्पित है, क्योंकि मैं उनके आदेश से कर रही हूँ। दैट शक्ति, दैट अल्टीमेट, बिकॉज वी ऑल, एज वी ऑल से, ईश्वर हर जगह नहीं होता, माता तो इस वजह से उन्होंने बनाई है, लेकिन डॉक्टर्स भी इसीलिए बनाए हैं ताकि हम ईश्वर को आपके रूप में देख सके। थैंक यू सो मच फॉर इन्वाइटिंग मी। जय हिंद, वंदे मातरम। धन्यवाद, जोरदार टाळ्या मॅडमची। तब्येत कशी खराब असते तरी त्यांनी आपल्या विनंतीला मान दिल्यावरून आपल्याला मार्गदर्शन केलं। या ठिकाणी मी आमंत्रित करतो आदरणीय श्रीमंत उदयसिंहजी होळकर साहेब, कार्याध्यक्ष, या राष्ट्रीय समितीचे कार्याध्यक्ष ते आहेत। आज खास इंदोरहून ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया। मन्दारमालाङ्कुलितालकायै कपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मंचस्थ इस MUHS के डायस पर लेफ्टिनेंट जनरल वाइस चांसलर माधुरी जी कानेटकर जी, लोकमाता अहिल्याबाई होलकर त्रिशताब्दी समारोह समिति की सचिव डॉक्टर कैप्टन मीरा जी, हमारी
प्रज्ञा बापट जी, जिन्हें संकलन का कार्य करना है और बहुत ही बखूबी कर रही हैं। इस संस्थान के अनेक पदाधिकारीगण, मंचस्थ अन्य सभी को तथा इस सभागार में उपस्थित प्राचार्यगण, दूर दराज से आए छात्रगण, प्राध्यापकगण, सभी को मेरा नमस्कार। अभी जैसा कि हमारी सचिव महोदया ने बताया कि लोकमाता अहिल्याबाई होलकर के आदर्श, उनके कार्य यह जन जन तक पहुंचेंगे और रील्स के माध्यम से जो ये कार्य हुआ है, अभी हमने पुरस्कार देते हुए भी सुना कि लगभग बच्चों ने किसी के 20,000, किसी के 80,000, किसी के 8,000 इस प्रकार के रील्स के लाइक्स आए हैं। यह कार्य बहुत कुछ रील्स के माध्यम से हो रहा है और जो बच्चों ने जो प्रयत्न किया है वो समिति के लिए काफ़ी लाभदायक होगा, यह भी मैं मानता हूँ। आज मैं दो सैन्य अधिकारियों के बीच में एवं वरद हस्त के रूप में परम पूज्य अण्णा महाराज के उपस्थिति में कुछ बोलने के लिए यहाँ मुझे कहा गया है। सैन्य अधिकारी, महिला सैन्य दोनों और महिला सशक्तिकरण का दिवस भी गया है। अहिल्या माँ साहब ने जो महिला सैन्य खड़ा किया, एक अद्भुत उदाहरण था। कैसे कि राघोबा दादा ने इतना सुनते हुए कि मुझे महिला सैन्य शक्ति से लड़ना है, और अहिल्या माँ साहब ने महिला सैन्य शक्ति का उनको पैगाम भेजा कि आइए लड़ते हैं। राघोबा दादा भी कोई इतने अनभिज्ञ तो रहे नहीं होंगे, उन्होंने अवश्य ही उस महिला सैन्य शक्ति का परिचय कहीं ना कहीं से तो प्राप्त किया ही होगा। किस प्रकार का उसमें राष्ट्रधर्म, राजधर्म निभाने के लिए जो महिलाओं को तैयार किया, यह भी अहिल्या माँ साहब की एक अद्भुत कला थी। जब तक आप किसी व्यक्ति में निष्ठा पैदा नहीं करेंगे, वह उतना कामयाब नहीं होगा जितना कि अपेक्षा से हम लोग करते हैं। हम पाते हैं कि देवी अहिल्या सिर्फ महारानी के रूप में ही नहीं रही, उनके भिन्न भिन्न क्षेत्रों में अनेक कार्य ऐसे हैं जो कि आपके निरंतर आजीवन से जुड़े हुए हैं। 7/12 लगभग हम सभी बच्चों को ध्यान है, सभी लोगों को ध्यान में आता ही है, घर में रहता है। 7/12 का आविष्कार करने वाली भी लोक माता अहिल्या देवी ही थी। इंदौर से राजधानी महेश्वर शिफ्ट की। खंडेराव महाराज की डेथ होने के बाद में उन्होंने तय किया कि ये राजवैभव मुझे नहीं चाहिए। लगभग वैराग्यता की तरफ उनका आकर्षण बढ़ता जा रहा था। उनका एक लगाव हुआ कि मैं राज भी करूं, वैधव्य का पालन भी करूं और सदगति को भी मेरे कार्य प्राप्त हो, जनता की मैं व्यवस्थित सेवा कर पाऊं। इसलिए उन्होंने महेश्वर को राजधानी चुना, जो कि नर्मदा तट पर है। इस कार्यक्रम के पश्चात जो कार्यक्रम होने वाला है उसमें नर्मदा स्तुति भी आप सुनेंगे। नर्मदा स्थित महेश्वर छोटा सा गांव था। वहाँ पर आजीविका के लिए उन्होंने वीविंग कार्य चालू करवाया, लोगों को लाकर बसाया। अच्छा उद्योग चला। आज भी वो उद्योग निरंतर चालू है और हम महेश्वरी साड़ी के नाम से जो साड़ियाँ आती हैं वो महेश्वर की हैं, अहिल्या माँ साहब की ही देन है। यह मैंने बताया कि किस प्रकार से अहिल्या माँ साहब हमारे दैनंदिनी में शामिल हुई। प्रातः
नित नियम से लिंगार्चन का पूजन, शिवलिंग बनाना, मिट्टी का शिवलिंग बनाना, 1008 शिवलिंग बनाना, अभिषेक करना और उनका विसर्जन कर देना। नर्मदा जी में विसर्जन होता था पार्थिव शिवलिंगों का। उन शिवलिंगों में 2-2, 4-4 दाने अन्न के रखना, स्वच्छ दाने, नियम से। कारण क्या है कि जैसे शिवलिंग का हम विसर्जन करते हैं, मछलियां ऊपर आ जाती थी, उनको कुछ नहीं मिलता था, और उनके पेट में मट्टी आदि न जाते हुए उनका भी भूख का भक्षण हो, ये ध्यान में रखते हुए प्रत्येक शिवलिंग पर जो मिट्टी का होता था पार्थिव शिवलिंग, उसके ऊपर 2-2, 4-4 दाने धान्य के रखकर उनका विसर्जन करना। महेश्वर में ही 300 लोगों के साथ में एक चटाई पर, एक जगह पर भोजन लेना, भाव समरसता का। पदार्थ जो बने हैं उसमें भेदभाव नहीं, साथ में बैठना, आगे पीछे कोई भेदभाव नहीं। 300 लोग ही एक साथ बैठकर देवी अहिल्या के साथ में भोजन करते थे। मैंने बताया यह भी हम लोगों के आजकल के जीवन में काफ़ी टच करता है। हम आजकल इस प्रकार के भावों से अब जो है अनभिज्ञ नहीं रहे हैं। तो देवी अहिल्या का ये भाव जो समरसता का था, इसी के साथ साथ ये मैं बहुत अनछुए पहलू आपको दे रहा हूँ। रील्स बनाने वालों ने तो बहुत स्टडी की है, मैंने तो इतने से में ही पता कर लिया। आज मानकोजी शिंदे के यहाँ पर उनका जन्म हुआ, चौंडी में हुआ, माता का नाम सुशीला देवी था, बाल्यावस्था में विवाह हुआ, सूबेदार मल्लाराव ने उनको पसंद किया, मंदिर का ये घटना रही। इसके साथ में जो अहिल्या माँ साहब के अंदर गुण देखे, उन गुणों को देखते हुए ही जब सती जाने के लिए अहिल्या माँ साहब उत्सुक थी, यानी कि बिल्कुल मान नहीं रही थी, और उस समय की प्रथा थी सती जाना है, तब सूबेदार साहब ने कहा कि बोले मैं ये मानूंगा कि खंडेराव यानी मेरी पुत्री का निधन हुआ है और तू मेरा लड़का है, सती जाने का मन छोड़ो, इसको कार्य को संभालो, प्रजा आपकी तरफ बहुत ही आकांक्षाओं से देख रही है। अहिल्या माँ साहब ने उसको कोई सहज रूप से तो स्वीकार किया नहीं होगा, क्योंकि अन्य जो रानियां थीं वो खंडेराव के साथ में सती गईं। देवी अहिल्या सती नहीं गई। तो मेरा अपना मानना है कि उनके ऊपर कहीं ना कहीं बहुत अत्यधिक आध्यात्मिक छाया रही, वो अध्यात्म से जुड़ी रही। जिस प्रकार से हम देखते हैं कि कृष्ण समझा कर परेशान हो गए अर्जुन को कि भैया लड़ ले, तू धर्म और अधर्म की लड़ाई लड़ रहा है, धर्म के साथ में लड़ो। गीता पूरी हो गई। अंत में जाकर अर्जुन स्वीकार करता है और लड़ाई के लिए आगे आता है। नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितो अस्मि गत संदेहा करिष्ये वचनम तव। उसी प्रकार से अहिल्या माँ साहब ने ये प्रसंग में भी इसलिए दे रहा हूँ कि हमारे पास में मध्य प्रदेश के भोपाल के केंद्रीय संग्रहालय में पुरातत्व संग्रहालय है, वहाँ पर अहिल्या माँ साहब के द्वारा हस्तलिखित गीता आज भी उपलब्ध है। उन्होंने अपने हाथ से पूरी गीता को लिखा था। तो नेचुरली मैं जहाँ तक समझता हूँ उनके ऊपर आध्यात्मिक प्रभाव बहुत रहा। यह उसी का एक रिजल्ट रहा कि देवी अहिल्या सती न जाते हुए और इस राजधर्म में लग गई। कालखंड गुजरता गया। आप देखेंगे आज हम 300 वर्ष पश्चात बैठे हैं, 300वीं जन्म जयंती वर्ष मना रहे हैं। परम पूज्य अण्णा महाराज हैं यहाँ पर। हमें आपका जगत गुरु शंकराचार्य जी का समय समय पर इस कार्यक्रम के लिए और स्पेशली
अहिल्या देवी के लिए उनके जो उद्गार हर समय सुनने को मिलते हैं, आशीर्वाद मिलते रहते हैं। एक कालखंड था 1870 से 75 के बीच में, आप हम सभी महाराष्ट्र के ही हैं और स्वामी समर्थ का नाम तो हम सभी जानते हैं। स्वामी समर्थ अक्कलकोट, मेरे एंसेस्टर्स फोरफादर्स के ब्रदर राजगादी पर रहे हैं, महाराजा तुकोजीराव होलकर द्वितीय, उनके बड़े भाई साहब थे काशीराव दादा। यह दोनों जब उत्तर हिंदुस्तान के विचरण पर निकले तब वो अक्कलकोट गए थे और अक्कलकोट स्वामी महाराज से उनकी वार्तालाप हुआ, आशीर्वाद लिया। तो अक्कलकोट स्वामी महाराज ने उन्हें आशीर्वाद के स्वरूप कहा था कि ये ध्यान रखना कि आप किस गादी को, किस वंश को बिलोंग कर रहे हो। मैं वो कोट करता, बखर जो है स्वामी समर्थ की बखर, उसमें इस प्रकार के श्लोक बने, जैसे अपने मनाचे श्लोक होते हैं, इस प्रकार के श्लोक बने, आप में से कई लोग जानते होंगे। उस बखर में उन्होंने कहा कि आप अहिल्या देवी के वंशज हैं, इसका पूरा ध्यान रखना, और इस प्रकार का आशीर्वाद हमें उस समय में स्वामी समर्थ से मिला। कालखंड गुजरा, अभी कैप्टन जी ने हमें कहा, पुण्य श्लोको नलो राजा पुण्य श्लोको जनार्दना पुण्य श्लोको विदेहश्च पुण्य श्लोको युधिष्ठिरा। यह पुण्य श्लोक की उपाधि पुराणों के अनुसार इतने महान विभूतियों को मिली हुई है। अब ये अहिल्या साहब के ऊपर कैसे लागू हुई, यहाँ पर भी होता है, उपाधियाँ दी जाती हैं, बच्चे आते हैं, कुल गुरु जी उनको उपाधि से अलंकृत करते हैं, राज्यपाल जी रहते हैं। तो काशी के विद्वानों ने, सारे विद्वान एक जगह बैठे, उन्होंने, विद्वत जनों ने तय किया कि इस प्रकार की उपाधि देवी अहिल्या को प्रदत्त की जाए, और इसकी अनुशंसा चारों पीठों के शंकराचार्यों के द्वारा की जाने पर, चारों पीठों के शंकराचार्यों की अनुमति से उनकी उपस्थिति में तय हुआ, और फिर लोक माता को पुण्य श्लोका अहिल्या देवी इस प्रकार की उपाधि प्रदत्त हुई। 1972 के हमारे धर्म भास्कर जो पत्रिका आती है, उस धर्म भास्कर पत्रिका में इसका उल्लेख है। 1972 के सन में निकली थी, और उसमें भी जो अहिल्या विशेषांक है उसमें इसका उल्लेख हम देख सकते हैं। कालांतर में आज हम 300वीं जन्म जयंती मना रहे हैं, वर्ष पूरा चल रहा है, पूरे वर्ष भर में कार्यक्रम चल रहे हैं। इसी प्रकार के मैं पूरे कार्यक्रमों में घूम रहा था, जिसमें कि आगरा का एक उत्तर प्रदेश सरकार कार्यक्रम रखती है, हर साल रखती है, जिसे हम बोलते हैं ताज महोत्सव। ताज महोत्सव के कार्यक्रम में भी बालिकाओं ने जिस प्रकार से अहिल्या साहब के ऊपर गीत बना के लाए थे, मैं समझता हूँ कि देवी अहिल्या आज भी प्रासंगिक हैं, न्यायदृष्टा हैं, सब कुछ हैं। सिर्फ इतना ही मैं कहूँगा, समय का थोड़ा सा ध्यान रखते हुए, अनेक लोगों ने अहिल्या साहब के ऊपर खूब लिखा, कई किताबें हैं। एक स्कॉटिश पोएट थी जिनका नाम था जॉना बेली। वो जब आई और उन्होंने पूरा विचरण किया हिंदुस्तान में, उसके बाद उन्होंने एक लॉन्ग पोएम लिखी। लॉन्ग पोएम पूरा लॉन्ग पोएम है, पूरा अहिल्या साहब के ऊपर ही है। उसमें से मैं कुछ पंक्ति उद्धृत करता हूँ और अपने वाणी को विराम दूंगा। आगे हमें परम पूज्य अण्णा महाराज को भी सुनना है, समय की पाबंदी का भी ध्यान रखना है। वो लिखती हैं, For 30 years her reign of peace. For 30 years her reign of peace, and the land in blessing did increase. The land in blessings does increase, and she was blessed by every tongue, by stern and gentle, old and young. Our thoughts such homely rhyming to repeat, in latter days from Brahma came to rule our land a noble dame. In latter days from Brahma came to rule our land a noble dame. Kind was her heart and bright was her fame. Ahilya was her honored name. इतना ही कहते हुए मैं अपने वाणी को विराम दूंगा।
हम सब एक साथ त्र्यंबकेश्वर महाराज की जय। हर हर महादेव। अहिल्या माता की, लोक माता अहिल्या देवी की, पुण्य श्लोका अहिल्या देवी की जय श्री राम। धन्यवाद। त्याच्यावर फक्त जोरदार टाळ्या एवढंच एक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष समारोह समितीचे सदस्य आणि प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री अण्णा महाराज साहेब इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वचन द्यावं। आपण जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत करू। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। व्यासपीठ पर मैं हिंदी में बोलूँगा, मराठी आती हाँ मेरे को, ऐसा नहीं कि नहीं, पर चूँकि मध्य प्रदेश से हूँ, हिंदी में शिक्षण हुआ है, इसलिए मेरा हिंदी में बोलना ज़्यादा अच्छा रहेगा मेरे लिए। व्यासपीठ पर बैठे हुए सभी प्रबुद्ध जन, और आज जिस निमित्त अपन सब यहाँ एकत्र हुए हैं, आज ही का दिन क्यों लिया गया, 10 मार्च को क्या विशेष है मेरे को बताओ आप। सब महाराष्ट्र से है अपन लोग। 8 मार्च महिला दिवस, अंतर्राष्ट्रीय महिला दिवस था। 10 मार्च को ऐसा कौन सा दिन है किसी को याद? सावित्रीबाई फुले, आज उनका जन्मदिन है। 1831 सावित्रीबाई फुले, 10 मार्च है कि नहीं? इसलिए यह दिन और खास हो जाता है। आज जिस परिसर में अपन बैठे हैं सभी युवा है, और मेरे को बहुत अच्छा लगता है युवा संवाद करना। और पुण्य श्लोक प्रातः स्मरणीय अहिल्या देवी होलकर, मैंने सुना अभी बहुत से लोग अहिल्या बाई बोल रहे थे। आपको बता दूं, मध्य प्रदेश शासन ने बाई शब्द हटा के उनके आगे देवी लगा दिया गया है। अब अहिल्या बाई को मध्य प्रदेश के अंदर अहिल्या देवी बोला जाता है। देवी शब्द किसके लिए लगाया जाता है? हर किसी के आगे देवी शब्द नहीं लगता है ना? प्रातः स्मरणीय पुण्य श्लोकी अहिल्या देवी, देवी शब्द लगना मतलब अपने आप में खूब महान होता है। एक स्त्री के आगे लगना, महिला सशक्तिकरण की बात कर रहे हैं अपन, और एक स्त्री के आगे लगना, ये कितना वेटेज देता है उस व्यक्ति को जिसके आगे देवी लगता है। उस शब्द से उनका जीवन सार्थकता दिखती है उनके जीवन की, कि क्यों देवी लगाया गया, क्या कारण था देवी लगाने का। आप इतिहास उठा के देख लो, इतनी उपाधियां किसी रानी के साथ नहीं रही है। हाँ, कोई भी रानी हो, रानी दुर्गावती हो, लक्ष्मीबाई हो, और भी रानियां हुई, पर किसी के आगे इतनी उपाधियां नहीं लगी जो कि अहिल्या देवी के साथ लगी। क्या कारण था? 300 वर्ष के बाद भी अपन प्रासंगिक होकर उनके अनुभवों का, उनके द्वारा किए गए कार्यों का लाभ ले रहे हैं और अनुसरण करने का प्रयत्न कर रहे हैं। अब कितना कर पाते वो अलग बात है, क्योंकि वैश्वीकरण के युग में, भागम भाग के युग में युवा उनको कितना ग्रह कर पाता है ये एक अलग बात है, पर आज भी वो प्रासंगिक है और अपने जीवन को सार्थक करती है। और चूंकि इंदौर राजधानी होने से वहाँ से जो आवाज़ उठती है वो पूरे भारत के अंदर गूंजती है देवी अहिल्या देवी के नाम से। दूसरा, आप 300 वर्षों का इतिहास उठा के देख लो, आज के परिदृश्य को देखो, किसी भी ससुर ने अपने बहू को सत्ता नहीं सौंपी है। एकमात्र ससुर थे जिन्होंने देवी अहिल्याबाई होलकर को अपनी सत्ता सौंपी है। ऐसा यह होती है महिला सशक्तिकरण। कितना विश्वास किया होगा 300 साल पहले उन्होंने अपने बहू पर
कि निस्वार्थ भाव से उन्होंने अपने बहू को सत्ता सौंप दी कि बेटा ये चाबी सत्ता तेरे को देखना है, आने वाला समय तेरा है, तुमको कैसे राज्य करना है अभी तुमको देखना है, हमारा समय पूरा हो गया है। यह विश्वास होता है एक परिवार का अपने स्त्री के प्रति, अपने बहू के प्रति, अपने महिला के प्रति। आज के परिदृश्य में देखने को मिलता है, हाँ बोले या ना बोलो, देखने को मिलता है कि नहीं? नहीं मिलता। कैसे विच्छेद हो रहा है यह सिखाता इतिहास अपने को। मेडिसिन इज सायन्स अँड हेलिंग इज आर्ट हा संदेश घेऊनच आपण पुढे जाणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या माननीय कुलगुरू मॅडमांच्यासाठी। आर्ट फॉर्मचं हेच सूत्र पकडून याच्यानंतर एक सुंदर असं एकांकिका या ठिकाणी आपल्याला अहिल्या देवींच्या जीवनावर एक छोटीशी नाटक इथे सादर होणार आहे। एकांकिकाच्या स्वरूपात आहे, एक पात्रप्रयोग आहे तो। खास त्याच्यासाठी इंदोरवरून चितळे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, त्यांची टीम इथे आहे। आपण तो थोड्याच वेळात प्रयोग बघणार आहोत। तत्पूर्वी मी श्रीमती योगिता पाटील, अध्यक्ष महिला तक्रार निवारण समिती, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर यायचे। आपण मान्यवरांबरोबर एक समूह छायाचित्र घेणार आहोत आणि नंतर मग आपण या एकांकिकेला प्रारंभ करणार आहोत। कृपया आपण सर्वांनी आपल्या स्थानावरच उपस्थित राहायचं। चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाती घट्ट होतात, म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असतं। आप आपसे जो हमें अमृत वर्ड श्रवण करने को मिले हैं उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहावं हीच सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते। आमच्या लाडक्या विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर मॅडम, प्रमुख अतिथी श्रीयुत अण्णा महाराजजी, श्रीयुत उदयसिंहजी होळकर, कॅप्टन मीरा दवे, श्रीमती अर्चना चितळे, डॉक्टर प्रज्ञा बापट, माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर मनीष इनामदार सर, डॉक्टर राजेंद्र बंगाळ सर, माननीय कुलसचिव महाविवी नाशिक, डॉक्टर संदीप कडू सर, माननीय परीक्षा नियंत्रक, श्री बुधीकिरण सोनकांबळे सर, माननीय वित्त व लेखाधिकारी, डॉक्टर देवेंद्र पाटील सर, माननीय संचालक विद्यार्थी कल्याण विभाग, उपस्थित सर्व परीक्षक डॉक्टर मिलिंद थोरात, डॉक्टर नारायण शिंदे, डॉक्टर संतोष बोडके, सर्व विद्यार्थी वर्ग, रील स्पर्धेचे विजेते, विद्यापीठातील इलेक्ट्रिक विभाग, संगणक विभाग, जनसंपर्क विभाग तसेच येथे उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व महिला वर्ग यांचे आभार व्यक्त करते। महिला तक्रार निवारण समितीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद। आणि आदरणीय श्रीमंत उदयसिंहजी आणि अण्णा महाराजांनी खास सूचना केल्याप्रमाणे आपल्या सर्व परिवारातर्फे आदरणीय कुलगुरू मॅडम यांचा इथे सन्मान करणार आहेत। धन्यवाद। सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी तातडीने व्यासपीठावर यायचं आहे। आपण एक समूह छायाचित्र घेणार आहोत मान्यवरांसोबत। पटकन यायचं आहे।
नमस्कार